आज खरं तर फक्त निसर्गाचे चक्र फिरले होते की मायाताई आणि रावसाहेब यांचेच फिरले होते हे त्यांना समजतच नव्हतं. दोघेही हाच विचार करत होते की हाच दिवस पाहण्यासाठी आम्ही जिवंत आहे की काय, आणि देवाने देखील आम्हाला कोणत्या जन्माचं हे फळ दिलं आहे याचाच विचार करत होते. मायाताईंना आणि रावसाहेब यांना एकुलता एक मुलगा होता, सचिन. त्याला त्यांनी खूप लाडाकोडात वाढवले होते. सचिन मोठा झाल्यानंतर बँगलोरला जॉब करत होता आणि त्याच्या आई वडील माया आणि रावसाहेब मात्र कोल्हापूरला गावीच राहत होते. त्यांचा मुलगा सचिन आणि सून पूनम हे बँगलोरला कामानिमित्त राहत होते. मायाताई सकाळी उठून देवपूजा करून रावसाहेबांसाठी तिने नाश्ता बनवला होता आणि ते दोघेही गार्डनमध्ये बसून दोघांनी नाश्ता केला. तेवढ्यातच त्यांच्या मुलाचा फोन आला आणि सकाळी सकाळी रावसाहेब यांना सचिनने फोन करून आनंदाची बातमी सांगितली की तुम्ही आजी बाबा होणार आहात. ही बातमी ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. मायाजी आपला मुलगा आणि सुनेने सांगितलेल्या आनंदाच्या बातमीमुळे खूप खुश झाल्या होत्या. तेव्हा त्यांचे पती रावसाहेब म्हणाले, माया, एवढीही खुश होऊ नकोस. अगं, दुरून डोंगर साजरे असतात. ज्या मुलाने तुला त्याच्या लग्नामध्ये आपली आठवणही केली नाही आणि आज तो तुला बोलवत आहे, तोही एकटीला, का बरं? त्या दोघांनी मला का बरं बोलवले नाही? जाऊ देत, तसंही मला जरी त्यांनी तिकडे बोलवले असते तरीही माझी तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही. रावसाहेब आणि मायाजींचा एकच मुलगा सचिन, ज्याला त्यांनी चांगले शिक्षण देऊन त्याचे व्यवस्थित पालनपोषण केले होते. तो इंजिनियर झाला आणि त्याला बेंगलोरमध्ये एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवरती नोकरीही मिळाली. सचिन आता लहान राहिलेला नव्हता, तो सक्षम झाला होता. त्यामुळे तो आपले अस्तित्व, आपले निर्णय स्वतः घेऊ शकत होता. तिथेच त्याच्यासोबत कंपनीत नोकरी करत असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने आई वडिलांना न सांगता गुपचूप लग्नही केले. आणि जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल घरी समजले तेव्हा त्याच्या आईबाबांनी आपल्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधला. पण आईबाबांना एका गोष्टीचे खूप वाईट वाटत होते, ते म्हणजे लग्नानंतर त्याने आईबाबांना फोन करणे देखील सोडून दिले आणि 2 वर्ष झाली तरी तो कोल्हापूरला आलाच नव्हता. जेव्हा आई वडील त्याला स्वतःहून फोन करून कधी येणार आहे म्हणून विचारायचे तेव्हा तो काही ना काही बहाणा बनवायचा की आता सुट्टी मिळत नाहीये, नंतर कधीतरी येईन वगैरे वगैरे. मग अचानक एके दिवशी सचिनने फोन करून आपल्या आईला सांगितले की आई, तू आता लवकरच आजी होणार आहेस, लवकरात लवकर बँगलोरला निघून ये असं सांगितले. शेवटी किती काही झाले तरी आई तर आईच असते. ती खूप आनंदाने आपल्या मुलासाठी बँगलोरला गेली. तिथे जाऊन पाहिले तर घरामध्ये सुनेचा दबदबा होता. पूनमला तिच्या सासरच्या लोकांनी आलेले आवडत नव्हते. ती सासू सासऱ्यांना परके समजत होती. पण तिचे आई वडील जे बँगलोरमध्येच राहत होते त्यांच्या आपल्या मुलीकडे सतत येणे जाणे चालूच असायचे. त्यामुळे हे तिला खूप चांगले वाटायचे. पूनमला सासू सासरे नको होते, पण त्यांचा कामाऊ भेटा पाहिजेच होता. तो तिला कोऱ्या करकरीत नोटा द्यायचा आणि कधीच त्याने त्याचा हिशोबही मागितला नाही. तसेच ती सुद्धा स्वतः कमावती होती, पण तिला तिच्या पैशांचा हिशोब कोणी विचारत नव्हते. ती तिचे पैसे जास्त करून आपल्या माहेरच्या लोकांवरती खर्च करायची. तिने आपल्या सासूला जणू काही मोलकरीणच म्हणून आणले होते की काय. तिला जेवायलाही व्यवस्थित देत नव्हती आणि मुलगाही तिच्या होला हो करत होता. मायाजी मात्र भुकीने कायमच व्याकुळ असायच्या. तरी त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. असेच बरेच दिवस चालले होते. ते एके दिवशी काम करून करून कमजोर झाल्या होत्या. 2 दिवसापासून त्यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने
त्यांना एकदाही ना जेवण विचारले ना पाणी. मायाजी जेव्हा त्या दोघांना बाहेर जाताना पाहायच्या तेव्हा त्या आपल्या मुलाला आणि सुनेला खूप आवाज द्यायच्या. पण मुलाने आणि सुनेने काळीज जणू दगडाचेच बनले होते. त्यांना ठाऊक होते की आपण आईला 2 दिवस अन्न पाणी दिले नाही, तिला त्रास होत असेल तरी ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. मायाजींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या घरात काम करणाऱ्या गोपीचे काळीज मात्र फाटायचे. तो म्हणायचा, मॅडम प्लीज आईंना काहीतरी खायला द्या, नाहीतर जर तुमचे सासरे अचानक इथे आले आणि त्यांना ठाऊक झाले की तुम्ही आईंना त्रास देताय तर ते कोणालाही सोडणार नाही. असेच बोलताच पूनमने गोपीच्या कानाखाली मारली आणि म्हणाली, तुला किती वेळा सांगितले आहे की तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे म्हणून. मरू देत त्या म्हातारीला, तिचे ते रोजचेच ते कामच आहे. ती दिवसभर अशीच ओरडत असते आणि समजा तो म्हातारा आला आणि जर तू त्याला काही सांगितले तर मी तुला कामावरून काढून टाकीन. किती मुश्किलीने मी हिला इथून बाहेर काढले होते, पण ती परत इथेच आली मरायला. मला तर आता असे वाटते की या म्हातारीला आत्ताच्या आत्ता उचलून बाहेर फेकून द्यावे. असे बोलून ती रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. गोपीला मात्र मायाजींचा त्रास पाहावला नाही आणि त्याने डायनिंग टेबलवर असलेले 2 ब्रेडचे सॅलेड गुपचूप घेतले आणि मायाजींना देण्यासाठी गेला. तिथे जाऊन तो म्हणाला, आई हे पटकन खाऊन घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. बिचाऱ्या मायाजी त्या ब्रेडच्या 2 तुकड्यांना पाहून त्याच्यावर तुटून पडल्या. पण अचानक पूनम तिथे आली आणि तिची नजर सासू खात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवरती पडली. हे पाहून तिला भयंकर राग आला. ती मायाजींच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या गोपीच्या 2 कानाखाली लगावल्या. ती म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली? मी तुला नको म्हणत असताना हिला खायला देण्याची. आता जा आणि मुकाट्याने तुझे काम कर. गोपी गेल्यानंतर तिने मायाजींच्या हातातील शिल्लक राहिलेला ब्रेडचा तुकडा घेतला आणि डस्टबिनमध्ये टाकला आणि मग मायाजींच्या हाताला पकडून घराबाहेर काढायला लागली. तेव्हा त्या म्हणाल्या, सुनबाई मला घरातून बाहेर काढू नकोस. अगं मी एकटी कुठे जाऊ? तू सचिनला सांग तो मला मुंबईला सोडून येईल. मला इथे तुम्हा दोघांसोबत राहायचं नाही. एवढे बोलून त्यांनी सुनेपासून आपला हात सोडवून घेतला आणि पुन्हा डस्टबिनकडे गेल्या आणि त्यातील ब्रेडचा तुकडा काढून खायला लागल्या. आणि हे सर्व पाहून पूनम हसायला लागली. बिचारा मायाजी काय करणार होत्या? पापी पोटाला परिस्थिती थोडी समजते. तेव्हा अचानक तिथे रावसाहेब आले आणि त्यांना पाहून पूनमच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजत नव्हते की काय तिचे सासरे अचानक इथे कसे आले. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला डस्टबिन जवळ बसून ब्रेड खाताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या पतीला समोर पाहून मायाजी आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत आणि त्या जोरजोरात रडायला लागल्या. तेव्हा पूनम घाबरत म्हणाली, बघा ना बाबा, आईने तो शिळा ब्रेड खाऊ नये म्हणून मी डस्टबिनमध्ये फेकून दिला. तर आई डस्टबिनमधून ब्रेड काढून खायला लागल्या. आणि आई तुम्ही जर अशा रडत आहे जसं काय आम्ही तुमच्याकडे लक्षच देत नाही. अहो कालच तर सचिनने तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून आणले आहे. पूनमला खोटे बोलताना पाहून रावसाहेब यांना सहन झाले नाही आणि त्यांनी आधी मायाजींना सांभाळले आणि तडातडा सुनेच्या 2 कानशिल्यात लगावल्या आणि म्हणाले, खबरदार जर आणखी खोटे बोलली तर, नाहीतर तू आज माझे रौद्र रूप पाहशील. पूनम घाबरून एका बाजूला थांबली. तिला विश्वासात बसत नव्हता की हे थरथरणारे म्हातारे हात आज एवढ्या जोरामध्ये तिचे गाल लाल करतील. रावसाहेबांनी जमिनीवरती बसलेल्या आपल्या पत्नीला उठवले आणि त्यांच्या हातातून घाण झालेले ते ब्रेडचे तुकडे फेकून दिले आणि हाताला धरून जवळच्या खुर्चीत बसवले. त्यांनी त्यांच्या बॅगेमधून कलाकंदचा डबा काढून दिला आणि म्हणाले, माया तुला कलाकंद आवडतो ना, तुला पाहिजे तेवढा खा. आज मी पाहतो तुला खाताना कोण अडवतं ते. तेव्हा पूनम हळू आवाजात बडबडली, म्हातारा बोलत तर असं आहे जसे काही येताना याने कोणता खजिनाच लुटून आणला आहे. रावसाहेब बाजूच्या खुर्चीवरती बसून हसत म्हणाले, बरोबर बोलत आहे सुनबाई,
तसे काहीसे समज, कारण आता काही वेळातच जे वादळ येणार होते त्याबद्दल मुलाला आणि सुनेला जराही भनक नव्हती. काही वेळाने त्यांचा मुलगा सचिन ऑफिसवरून आला आणि वडिलांना पाहून तो सुद्धा चकित झाला, कारण आज ते नकळत अचानक आले होते. सचिन घाबरत म्हणाला, बाबा तुम्ही कधी आलात? चला, बरे झाले तुम्ही आलात. अहो, आई कधीपासून तुमच्याकडे जाण्याचा हट्टच करत होती. सचिन बोलत होता, पण रावसाहेब आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कलाकंद खात बसले होते. वडील काही बोलले नाही, त्यामुळे सचिनला खूप राग आला. तो म्हणाला, बाबा तुम्ही हे काय नाटक लावले आहे का? मी कोणाला बोलतोय? तरी त्याचे बाबा त्याला काहीच बोलले नाही. म्हणून त्याला खूप राग आला आणि तो त्याच्या आईला म्हणाला, आई तू सामान पॅक कर आणि बाबांसोबत निघून जा. एवढे बोलून सचिनने स्वतःच्या आईची बॅग भरली आणि तिचे सामान आणून फेकले. पूनम म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. खूप त्रास दिला आहे या म्हातारीने. विचार केला होता की ही गेली आमच्या मागच्या त्रास कायमचा निघून जाईल, पण इथे तर तिला इकडे बोलवून आम्ही आमच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. रावसाहेबांना मात्र अजून अपमान सहन झाला नाही, म्हणून त्यांनी पूनमच्या कानशिलात आणखीन एक ठेवून दिली आणि म्हणाले, लाज वाटत नाही का तुला एका आईबद्दल असं बोलताना? सासूच्या ठिकाणी तुझी आई असती तर तिला अशीच बोलली असती का? इथं शहरात येऊन वडीलधाऱ्या माणसांना कसे बोलायचे हे विसरलीस का? सचिन म्हणाला, बाबा ही काय पद्धत आहे? तुम्ही माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकता? म्हातारपणात तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असे बोलताच रावसाहेब यांनी मुलाच्याही कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाले, एवढा वेळ तुझी बायको तुझ्या आईला कसेही बोलत होती जेव्हा तुझे तोंड शिवले होते का? आत्ता तुझ्या बायकोची बाजू घेऊन लगेच आलास मला जाब विचारायला? खबरदार, यापुढे शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केलास तर तू माझा बाप नाही तर मी तुझा बाप आहे, समजले का? आणि अजूनही मी समर्थ आहे माझ्या पत्नीला सांभाळायला, तिची काळजी घ्यायला. मी तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करू शकेल. अरे, म्हातारपण शरीराला आले आहे, पण माझे डोके अजूनही व्यवस्थित आहे. वडिलांचे असे भयानक रूप पाहून मुलगा आणि सून एका बाजूला जाऊन उभे राहिले. रावसाहेब पत्नीकडे पाहून म्हणाले, आज जर मला गोपीने फोन करून बेंगलोरला बोलवले नसते तर माझ्या बायकोची काय अवस्था झाली असती. आणि मायाजी देखील हाच विचार करत होत्या. जर आज माझे पती आले नसते तर मी जिवंत राहिले नसते. रावसाहेब आणि मायाजी एकमेकांकडे पाहत होते. त्या दोघांचे डोळे पाण्याने भरले. मायाजी मनात म्हणाल्या, आईला असा त्रास देताना माझ्या मुलाला एकदाही काही वाटले नाही. रावसाहेब मायाजींना म्हणाले, मी आपल्या परतीच्या तिकिटांचे बघतो. त्या ठिकाणी त्या म्हणाल्या, ठीक आहे. पण मायाजींच्या मनात खूप सारे विचार यायला लागले की किती मनापासून त्या आपल्या नातवाचे तोंड पाहायला कोल्हापूरवरून आल्या होत्या. पण सुनेने विचार करता करता त्या हरवून गेल्या. त्यांना सर्व काही आठवायला लागले. सुनबाई, माझ्यासोबत असे वागू नकोस. मी तुझे काय बिघडवले आहे? अगं, मी तुला तुझ्या आईसारखी आहे. मग तू मला तुझ्या बाळाला हात का लावू देत नाहीस? अगं, ह्या बाळावर माझा देखील अधिकार आहे. अगं, तो माझा नातू आहे, आमच्या घराचा वंश आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मग असे असेल तर मग तू मला इथे का बोलावून घेतलेस? तसे तर तू माझ्याकडून तुझ्या बाळाची सर्व कामे करून घेतेस, पण मला माझ्या नातवाला हात सुद्धा लावू देत नाहीस, असे का? मायाजी आपल्या सुनेला पूनमला विचारतात तेव्हा पूनम म्हणते, खबरदार, जर माझ्या बाळाला तुमच्या घाणेरड्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर? तुम्हाला काय वाटते की मी तुम्हाला इथे बेंगलोरला फिरण्यासाठी बोलवले आहे का? तुम्हाला इथे आणण्याचा माझा फक्त एकच हेतू होता की माझ्या डिलिव्हरीच्या वेळात मला जास्त कामे करायला लागू नयेत आणि ना मला कोणत्या कामवालीला ठेवून घ्यावे लागेल. आणि तसेही मुलं झाल्यानंतरही मला एका कामवालीची तर गरज पडणारच होती. त्यामुळे तर तुम्हाला इथे बेंगलोरला बोलवले. तुम्हाला काय वाटले मी तुम्हाला इथे फिरण्यासाठी आणि तुझी सेवा करण्यासाठी बोलवून घेतले आहे का?
मायाजी सुनेच्या बोलण्याने थक्क होऊन ऐकत होत्या. सून म्हणाली, सासूबाई, तुम्ही दिवसा ढवळ्या स्वप्ने पाहत नाही ना. आता जा आणि गुपचूप स्वतःचे सामान पॅक करा. घ्या, मला तुमची काहीच गरज वाटत नाही ते. मायाजी म्हणाल्या, सुनबाई, मला तर विश्वास बसत नाही की तुझ्या अशा या स्वार्थी हेतूमध्ये माझा मुलगा देखील सामील होता. अगं जरा विचार कर. तुम्हा लोकांमुळे मी माझ्या नवऱ्याला तिकडे कोल्हापूरला शेजाऱ्यांच्या लोकांवर विश्वास ठेवून सोडून आले. मागच्या 3 महिन्यांपासून कोणास ठाऊक त्यांची काय अवस्था कशी झाली असेल आणि ते स्वतःची कशी काळजी घेत असतील. मी तर इथे तुला माझी मुलगी समजून देखील देखभाल करत होते, पण तुझ्या नजरेत तर लाज नाही, प्रेम सुद्धा नाही. तेवढ्यात पूनमने सासूचा हात पिरगळला आणि म्हणाली, काय म्हणालात? मला लाज नाहीये. अगं म्हातारे, जर तुला घराबाहेर काढलं ना तर इथे कोणीही तुला विचारणार नाही. कोणाच्या तरी गाडीखाली येऊन मरून जाशील. उलट माझे आभार मान, मी तुला माझ्या घरामध्ये ठेवून घेतले होते. पण आता मला तुझी काहीच गरज नाही, कारण आता माझी आई इथे बंगलोरला राहायला आली आहे. त्यामुळे मला या घरामध्ये कोणतेही आउटडेटेड सामान नको आहे. आणि हो, तुझ्या लाडक्या मुलाबद्दल बोलत होतीस ना, तर हो, त्याला सर्व काही माहीत आहे. एक लक्षात ठेव, आता तो तुझा मुलगा नाही तर माझा नवरा आहे. त्यामुळे विसरून जा की तुझा कोणीतरी एक मुलगा होता. जा आता पटकन तुझे फाटके आणि जुने कपडे बांध आणि जायच्या तयारीला लाग. तेवढाच सचिन ऑफिसवरून परत आला आणि त्याला पाहून मायाजी त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या हाताला धरून म्हणाल्या, बेटा सचिन, बघ तुझी बायको काय बोलत आहे. ती म्हणते की माझा तुझ्या मुलावर काही एक अधिकार नाही. मी त्याला हात सुद्धा लावू शकत नाही. आणि ती म्हणते हे सर्व तुला माहीत आहे आणि तू मला 2 दिवसांपासून कोल्हापूरला पाठवणार आहेस. सचिन आईला दूर लोटत म्हणाला, आई काय करत आहेस? अगं मी अजून घरातही पाय ठेवला नाही की लगेच झाली तुझी किरकिर सुरू. अगं आई, तुझ्या घाणेरड्या हातांनी माझ्या कपड्यांना स्पर्श करू नकोस. हा खूप महागडा शर्ट आहे माझा, खराब होईल. आणि हे बघ, जर मी माझ्या कपड्यांची एवढी काळजी घेतो तर तू विचार कर, माझा मुलगा तर दुधासारखा पांढरा आहे. मग आई, मला काय म्हणायचे आहे हे तुला समजलेच असेल. त्यामुळे तू माझ्या मुलापासून दूर राहा. आणि हो, तुझे कोल्हापूरला जाण्यासाठीचे परवाचे तिकीट काढले आहे. त्यामुळे तुला परवा जावी लागेल. आणि हो, तिथे जाऊन बाबांबरोबर जाऊन कोणत्याही वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था करून घे. कारण तिथले एवढे मोठे घर उगतेच तुम्ही दोघांसाठी काय करायचे आहे, त्यापेक्षा ते घर भाड्याने द्या. तुम्हाला भाड्याचे पैसे तरी मिळतील. आणि हो, आता मी यापुढे तुम्हाला तिकडे पैसे पाठवणार नाही. तू बघून घेतेस की माझा इथे खर्च किती खूप वाढला आहे. आता तू कोल्हापूरला गेली की पूनमला एकटीला घरातील कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधी बाळाला स्वयंपाकाला एक आया आणि घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी बाई लावावी लागेल. माझा खूप खर्च वाढणार आहे. त्यामुळे आता तू आणि बाबा तुमचे तुम्ही बघा. तुला इथे आणले गेले होते ते पूनमची देखभाल करण्यासाठी, तिच्या डिलिव्हरीसाठी. आता ते तर काम झाले आहे. त्यामुळे तुझी आता इथे काहीच गरज नाही. मुलाचे बोलणे ऐकून मायाजी मनातून कोलमडल्या. त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे आणि आपल्या पतीच्या आठवणीमध्ये त्या रडायला लागल्या. अचानक पूनमच्या आवाजाने मायाजी रडायला लागल्या आणि पुन्हा बाहेर आल्या. पूनम म्हणाली, आता इथे बसून अशाच रडत बसणार आहात का? रात्रीचे जेवण कोण बनवणार आहे? हे बघा, जेवण बनवा, मला खूप भूक लागली आहे. बिचारा मायाजी लगेच स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या आणि जेवण बनवायला लागल्या. सचिन पूनमला म्हणाला, पूनम, तू आईला खूप त्रास देते, असे वाटत नाही का तुला? अगं, याआधी मी तुला काही बोललो का? एक लक्षात असू दे, कोल्हापूरला आई बाबा राहत असलेले जवळजवळ 40 लाख रुपयांचे घर आहे. तू जर आईला असाच त्रास दिला तर कदाचित आई बाबा आपल्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकतील. त्यामुळे माझं ऐक, आईशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर. पूनम म्हणाली, सचिन, आज तर तू तुझ्या आईची बाजू घेऊन मला
बोलत आहेस? अरे, तुला माझ्यासोबत राहायचे आहे की तुझ्या आईसोबत? एक लक्षात ठेव, मी कसे वागायचे ते तू मला शिकवू नकोस. जर मी तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली तर तुलाही ठाऊक आहे तुझ्यासोबत काय होईल. सचिन म्हणाला, तू वेडी आहेस का? तुला मी काय बोलतोयस तरी ते तुला कळत नाही का? अगं, मी काय बोलतोय आणि तू त्याचा वेगळाच अर्थ काढतेस. सचिन पुढे म्हणाला, जर तुझे डोके काम करत नाही तर तुझ्या आईकडून सल्ला घे. त्यांना तर खूप जुना एक्सपिरियन्स आहे. त्या सुद्धा आपल्या माहेरची संपत्ती हडप करून बसले आहेत. पूनमने पटकन आपल्या आईला फोन लावला आणि सचिन काय बोलतोय ते सर्व सांगितले. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, जावई बापू बरोबर बोलत आहे. तू आधी त्या म्हातारीला घोळात घे. तिची खोटी स्तुती कर. तिने बनवलेल्या जेवणाचे कौतुक कर. मी तर म्हणते तू तुझ्या सासूची हात जोडून माफी माग. अगं, तिने तिकडे जाऊन त्या म्हाताऱ्याचे कान भरले तर खूप अवघड होईल. आज तू बेंगलोरमध्ये भाड्याच्या घरात राहत आहेस, पण उद्या तुला स्वतःचे घर घेताना पैशांची गरज लागली तेव्हा तू कोणापुढे हात पसरवणार? जेव्हा तुला तुमचे कोल्हापूर मधील घर विकून इकडे बेंगलोरमध्ये घर घेऊ शकतेस. यावर पूनम म्हणाली, आई, तू बरोबर बोलत आहेस. असे बोलून तिने फोन ठेवला. त्यानंतर पूनम स्वयंपाकघरामध्ये आपल्या सासूकडे गेली आणि म्हणाली, आई, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप उद्धटपणे वागले. कोणास ठाऊक, पण हे मूल झाल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये इतका फरक का पडला आहे? आई, तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि बाळाकडे लक्ष द्या. राहिलेले सर्व कामं मी करते. तुम्ही आराम करा. आता 2 दिवसानंतर तुम्ही जाणारच आहात, तेव्हा मी तुम्हाला दुःखी करून पाठवणार नाही. मायाजींना सुनेच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले की जी सून मी इथे आल्यापासून माझ्यावर हुकुमाचा एक्का गाजवत होती, आज तीच मला आराम करायला सांगते आहे. मायाजींना वाटले की बहुतेक त्यांच्या मुलाने तिला समजावले असेल, त्यामुळे सून तर स्वभावामध्ये एवढा मोठा बदल झाला. 2 दिवसांपासून पूनमने सासूला एकाही कामाला हात लावू दिला नाही. आता पूनम आपल्या बाळाला सासूकडे द्यायची आणि त्यामुळे मायाजी देखील मागचे सर्व विसरून आनंदी राहू लागायचे. एके दिवशी बाजारात गेल्यानंतर पूनम आपल्या सासूला म्हणाली, आई, मला ऑफिसमध्ये अर्जंट बोलवले आहे. तुम्ही असे करा, इथून ऑटो करून तुम्ही घरी जा. मी बाळाला गोपीजवळ देऊन आली आहे, त्यामुळे तुम्ही घरी जाऊन बाळाला सांभाळा. माझी मीटिंग आहे, नाहीतर मी स्वतः तुम्हाला घरी सोडेल. असेही घ्या, बॅग हातातून पैसे आहेत, ऑटोने घरी घेऊन जा. एवढे बोलून पूनम तिथून निघून गेली. मायाजींना तिथे सोडून पूनमने सुटकेचा निश्वास घेतला आणि म्हणाली, आता संध्याकाळी घरी गेल्यावर मला माझ्या मुलाला आधी चांगली आंघोळ घालावी लागेल, कारण सकाळपासून माझं बाळ त्या म्हातारीकडेच होतं आणि मला पार्लरलाही जावे लागले, कारण तिने मला अनेकदा टच केले होते. बरे झाले तिला एकटीला सोडले. आता रस्त्यावर एकटी भटकत राहील. तिकडे मायाजी रिक्षाने जायचे होते म्हणून पैसे वरती काढून ठेवण्यासाठी त्यांनी बॅग उघडून पाहिली तर त्यात काहीच नव्हते. रिकामी बॅग पाहून त्या सुन्न झाल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या पुन्हा तिथे येऊन बसल्या. त्यांना काहीच समजत नव्हते की आता काय करावे. मायाजींना बाहेर जाऊन बरेच तास झाले होते. जेव्हा खूप रात्र झाली तेव्हा त्यांना खूप भीती वाटू लागली. तेव्हा एक भला माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आई, काय झाले? मी मागाच्यापासून पाहतोय तुम्ही इथं फक्त रडत उभे आहात. तेव्हा मायाजी म्हणाल्या, बाळा, तू या म्हातारीसाठी काही करू शकशील का? तो म्हणाला, हो आई, बोला ना बेटा. तू मला माझ्या मुलाच्या घरापर्यंत सोडशील का? माझ्याकडे घराचा पत्ता नाही. तुझे उपकार होतील. त्या माणसाने मायाजींना त्यांच्या मुलाच्या घरापर्यंत सोडवले. जेव्हा मायाजींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, तुला उदंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद दिला. संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा मायाजींनी घरी परत आलेले पाहून आश्चर्यचकित झाले. पूनम म्हणाली, आई, तुम्ही खूप धीट आहात. बरोबर पुन्हा घरी आलात. मला वाटले की कुठेतरी वेड्यासारखं भटकत राहशाल, पण तुम्ही तर आमचा पिच्छा काही सोडायलाच तयार नाही असे ठरवलेच दिसत आहे. का गेल्या काही दिवसांपासून तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार नाही आहात का? तुम्हाला ठाऊक आहे की
तुमच्यामुळे आम्हाला किती खर्च वाढला आहे। आता ना तुम्ही गप्प बसून राहत एका कोपऱ्यात आणि मग त्या दिवसांपासून सुनेने सासूवर अत्याचार करायला सुरुवात केली। रावसाहेब आणि मायाजी कोल्हापूरला पोहोचले। घरी आल्यावर मायाजी रडत म्हणाल्या, सचिनचे बाबा, 4 महिन्यात तुमची ही काय अवस्था झाली? मला माफ करा, मी तुम्हाला सोडून जायला नको होतं। जर तुम्ही आला असता तर मी कधीच मेले असते। रावसाहेब म्हणाले, आधी तू स्वतःकडे बघ, कशी झाली होतीस आणि कशी होऊन परत आली आहेस। असे वाटत आहे की कोणीतरी तुझ्या शरीरावरती फक्त रक्त आणि चेहऱ्यांवरचा आनंद हिरावून घेतला आहे। बरं ठीक आहे, मला सांग, आपला नातू कसा आहेस? मी तर त्याला पाहूही शकले नाही, पण त्या बाळाने आपले काय बिघडवले आहे? पण तेव्हा मला तुझ्या आत्मसन्मानाची परीक्षा घ्यायची आहे। मायाजी, पण तू बाळाला मांडीवर घेतले आहेस ना? एवढे विचारताच मायाजींचे डोळे भरून आले आणि त्या म्हणाल्या, आता काय सांगू मी तुम्हाला? त्याला व्यवस्थित पाहिले देखील नाही आणि एवढ्या महिन्यात मी त्याला फक्त एकदाच 5 मिनिटांसाठी मांडीवर घेतले होते। तेव्हा रावसाहेब म्हणाले, असे का? तू दूर तिथेच का त्यांच्यासोबत राहत होती? तेव्हा मायाजींनी सर्व हकीकत रडून रडून सांगितली। रावसाहेबांचे भयंकर राग आला। ते म्हणाले, त्या दोघांनी तुला एवढी वाईट वागणूक दिली आणि तू मला एका शब्दाने देखील सांगितलं नाहीस। मायाजी म्हणाल्या, तुला काय सांगायचे? मला तुम्हा लोकांमध्ये भांडणे लावायची नव्हती। हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका आणि त्या दोघांनाही माफ करा। एकुलता एक मुलगा आहे आपला, जर तो नाराज झाला तर परत कधीच आपल्याकडे येणार नाही। तेव्हा रावसाहेब म्हणाले, नाही तर नाही आला, अशा मुलांपेक्षा आपल्याला मुलेच नसती तर फार बरं झालं असतं। अरे, जो मुलगा आपल्या बायकोसमोर आईचे अपमान करतो तो मुलगा कसला? जाऊ दे माया, तू आता आराम कर। त्या रात्री मायाजी अशा झोपल्या जसे काही त्या खूप महिन्यांपासून झोपल्याच नव्हत्या। त्या झोपेमध्ये बडबड करत होत्या, सुनबाई, माझ्यावर अन्याय करू नकोस। सुनबाई, माझा हात सोड, मला खूप त्रास होत आहे। हे सर्व ऐकून रावसाहेब खूप दुःखी झाले आणि असेच दिवस होते। रावसाहेब वरून शांत दिसायचे, पण त्यांच्या मनामध्ये उठलेले अंतःकरण त्यांच्याशी ते दुःख लढत होते। एके दिवशी रस्त्याने जात असताना रावसाहेबांना त्यांचा मित्र भेटायला आला। तो म्हणाला, रावसाहेब, सचिन कसा आहे? तेव्हा रावसाहेब म्हणाले, सचिन आता जिथे येत नाही। त्यांना मित्र म्हणाला, अरे तुम्ही हे काय बोलत आहात? काल तर आमच्या दीपकने सांगितले की त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीमध्ये सचिन आणि त्याची बायको मुलगा सुद्धा आले होते। रावसाहेब, आजच्या कालच्या मुलांना काय झाले आहे? रावसाहेब त्यांचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले होते की मुलगा कोल्हापूरमध्ये येऊन त्याच्या एका मित्राच्या लग्नाला आला होता, पण आई वडिलांना भेटायला आला नाही आणि ना आपल्या आई वडिलांबद्दल कोणाकडे विचारपूस केली नाही। तेव्हा त्यांना खूप दुःख झाले, पण रावसाहेबांना आता अशा मुलाबरोबर सुनेबरोबरची काही संबंध ठेवायचे नव्हते। असेच दिवस सरले। 2 वर्षानंतर सचिन कोल्हापूरला आला, कारण त्याची नोकरी गेली होती ती त्याच्या कर्मामुळे। त्याच्या हातातून नोकरी सुटली तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सल्ला दिला की चल आपण कोल्हापूरला जाऊन राहूया आणि तुझ्या बाबांकडून मदत घेऊया। कोणीतरी म्हटले आहे की वरच्या सर्व काही ठाऊक असते, त्यामुळे तो असे सर्व काही खेळत असतो, त्यामुळे त्याला गुन्ह्याची शिक्षा वेळेवर मिळालीच असते। इकडे सचिन पत्नीला घेऊन कोल्हापूरला पोहोचला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, तू घरातील बघशील, पूनम आई मागचे सर्व काही विचारायला जवळ करेल। अगं आडाण्या, आई वडिलांची हीच तर खरी कमजोरी असते। एवढे बोलून सचिनने दरवाजा वाजवला। दरवाजा वाजवल्यानंतर समोर अनोळखी माणूस होता। तेव्हा सचिन म्हणाला, अरे तुम्ही कोण आहात आणि आई कुठे आहे? आई आहेस तू, असे बोलत सचिन आत जायला लागला। असे कसे? तुम्ही आमच्या घरामध्ये घुसून काय करत आहात आणि तुम्ही कोण जे इथे येऊन आपल्या आई वडिलांना शोधत आहेत? हे घर आमचे आहे आणि आम्ही या घराचे मालक आहोत। पूनम म्हणाली, असे कसे?
तुम्ही ह्या घराचे मालक असाल. हे घर माझ्या सासू सासऱ्यांचे आहे, याचा अर्थ हे घर आमचे आहे. तो माणूस म्हणाला, अरे तुम्ही असे का बोलत आहात? तुम्ही मागच्या वर्षी आम्हाला तुमच्याकडून मागच्या वर्षी आम्ही हे घर खरेदी केले आहे. तेव्हा सचिन म्हणाला, अरे असे कसे होऊ शकते? या घरात तर माझे आई बाबा राहत होते. आता ते लोक कुठे आहेत? घराच्या मालकाने सांगितले की हे बघा, मागच्या वर्षापासून मी हे घर घेतले आणि जर तुम्हा लोकांना काही संशय असेल तर मी तुम्हाला घराची कागदपत्रे दाखवतो. असे म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला, जर घराची कागदपत्रे घेऊन ये बरं. त्यांच्या बायकोने पटकन कपाटातून कागदपत्रे आणून दिली. हे पहा, आम्ही हे घर खरेदी केले आहे. डोक्याला हात लावून जमिनीवर बसला आणि म्हणाला, तर हे घर विकून माझे आई वडील कुठेतरी गेले आहे. एवढे तरी सांगा, मी तुम्हाला खूप चांगले ओळखतो आणि तुमच्या दोघांनाही हे घर का विकले हेही माहीत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढेच माहिती करून घ्या, ते दोघे इथे कुठे आहेत, सुरक्षित आहे ना आणि व्यवस्थित आहे ना. आता आपण जाऊ शकतो, कारण यापेक्षा जास्त माहिती आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. सचिनला तिथून खाली मान घालून परतावी लागली. तिथून तो आपल्या बायकोला घेऊन त्याच्या सासरी पोहोचला आणि बायकोला म्हणू लागला, तुझ्यामुळे आज 40 लाखांचे घर विकून तो दोघेही निघून गेले. आता आई बाबा कुठे चांगली नोकरी ठाऊक आहे. जर तुम्ही त्यांच्यासोबत चांगले वागले असते तर आज आपली ही अवस्था झालीच नसती. पूनम म्हणाली, खबरदार, तुझ्या चुका माझ्यावर लादशील तर तू एवढाही दोषी आहेस. अरे मी तर बाहेरून आले होते, तू तर त्यांच्या रक्ताचा असूनही त्यांच्याशी बेईमानी झालास. सर्व चूक तुझी आहे आणि आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा तूच भोगायचा. दिवसांसाठी दिवस पत्नीच्या माहेरी थांबला. त्यानंतर लहान मोठी नोकरी शोधून भाड्याच्या घर घेतले आणि तिथे शिफ्ट झाले. कारण इकडे घर मालकाने रावसाहेब आणि मायाजींना सर्व काही सांगितले होते. तेव्हा रावसाहेब झाले, तुमचे आभार, खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्याला आमचा पत्ता दिला नाही ना. आम्ही इथे वृंदावनच्या आश्रमामध्ये राहतो, खूप खुश आहोत. इथे आमच्यासारखे लोक आहेत आणि तुम्ही आमचे सारे पैसे ट्रकमध्ये जमा करून ठेवले आहेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे लोक आमची काळजी घेतील. त्यानंतर हे पैसे आमच्यासारखे दुःखी आई वडिलांवरती खर्च होतील. अशी मुले असण्यापेक्षा आम्हाला मुलं नसते तर आम्ही एवढे दुःख भोगलेच नसते. काय करावे, सुनेला सासू सासरे नको होते, पण त्यांचा कमाऊ बेटा पाहिजे होता. तिला तो मिळाला आणि हेच समजून ती आम्हाला मूल झाले नाही. आज जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सचिनला मेहनत करावी लागली तेव्हा त्याला सचिनसाठी काही जबाबदारी, त्याने काही मिळवले आणि गमावले. एवढेच काय, पूनमला सुद्धा त्याची जाणीव झाली. काय तिला तिची सासू विरुद्ध भडकवत होती आणि आई तिने त्यांना डोळे वेगळे करून असे म्हणून, आता मी माझ्या सुनेसोबत आणि मुलांसोबत राहणार आहे. जर तू आमच्यासोबत राहिली तर ते लोक आम्हाला घरातून बाहेर काढतील. त्यामुळे हे चांगले होईल. तू तुझी व्यवस्था दुसरीकडे कर. आणि शेवटी प्रत्येकाचा खरेपणा समोर आला आणि प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा वेळ आल्यावर मिळाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेळच उत्तर देते, हेच सत्य आहे. जो जसा वागतो तो तसंच त्याला पुढे मिळते. अशा प्रकारे पूनम आणि सचिनला त्यांच्या करणीची शिक्षा त्यांना चांगलीच मिळाली. कारण पूनमच्या आईने स्वतःचा तिला आसरा दिला नाही आणि इकडे सचिनच्या आईबाबांनी त्याला आसरा दिला नाही. त्यावेळेस त्यांनी त्यांची चूक कळाली. म्हणून म्हणतात ना, जो जसा वागतो तसा प्रकारचं फळ त्याला मिळतं. असं कसं की सचिनला आणि पूनमला मिळालं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मायाजींनी आणि रावसाहेबांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि पूनमला आणि सचिनला मिळालेली शिक्षा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, चांगले कर्म करा, त्याचं फळ सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही चुकीचं वागलं तर तुम्हाला चुकीचं प्रायश्चित्त नक्कीच भोगावे लागेल. हेच खरं आहे. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.